नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज परत एकदा परमवीर सिंग वाजे, महाराष्ट्र सरकार, अनिल देशमुख हा सगळा विषय घेऊन बोलणं आवश्यक आहे. कारण NIA अजूनही परमवीर सिंग यांना या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी का बोलवत नाही असाही प्रश्न विचारला गेलाय. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्राचे किंवा महाराष्ट्र प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी पण हाच एक प्रश्न विचारला होता की NIA नेमकी काय चौकशी करते आणि तपासातून काय साध्य झालं, काय सिद्ध झालं किंवा काय मिळालं याचा तपशील लोकांना का देत नाहीये हा प्रश्न विचारला होता. पण हाच प्रश्न जयंत पाटील यांना सुशांत सिंगच्या वेळेला पडलेला नव्हता. तेव्हा जवळजवळ 50 दिवस निघून गेले आणि मुंबईचे पोलीस हे सुशांत सिंग प्रकरणामध्ये वेगवेगळ्या चित्रपट कलावंतांना बोलवून त्यांच्यासोबत कॉफी विथ करण सारख्या गप्पा मारत बसलेले होते. पण बाकी काही मिळत नव्हतं. सगळे फुगे बुडबुडे हे माध्यमातून उडवले जात होते. आणि तेव्हा जयंत पाटील यांना एकदाही वाटलं नाही की बाबा नेमकं काय चाललंय हे मुंबई पोलिसांनी जरा माध्यमांना येऊन सांगावं. कुणी माध्यमातला बोलत नव्हता. हा, राजकीय प्रवक्ते नेते खूप बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख तर छाती ठोकपणे ती कशी आत्महत्या आहे वगैरे वगैरे सांगत होते. आणि शेवटी इथपर्यंत पाळी गेली की CBIने महाराष्ट्रात पूर्व परवानगीशिवाय प्रवेशही करू नये असा निर्णय या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीला घ्यावा लागला होता. आजही CBIवर बंदी आहे आणि म्हणूनच परमवीर सिंग यांनी जे काय पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं त्यानंतर ते पत्र सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट असं गेलं प्रवास करून. त्यात परमवीर सिंग यांनी मागणी केली आहे की या सगळ्या माझ्या पत्राची आणि त्यातल्या आरोपाची CBI कडून चौकशी व्हावी. अर्थातच हा सगळा मामला कोर्टात आहे त्यामुळे त्यावर आता भाष्य करणं योग्य होणार नाही. पण एक मुद्दा महत्वाचा आहे. परमवीर सिंग यांना कोर्टाकडून बरेच ताशेरे सोसावे लागले आणि तितकेच ताशेरे महाराष्ट्रातल्या एकूण पोलीस आणि प्रशासन व्यवस्थेलाही सोसावे लागलेले आहेत. आणि तरी महाविकास आघाडीचे नेते छाती फुगून आपण कसे त्यातले नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण सांगायचा मुद्दा असा आहे की त्या परमवीर सिंग यांनी आपल्या याचिकेमध्ये CBIची मागणी केली आहे. म्हणजे जे मुंबई पोलीस हे CBI पेक्षा अधिक चांगला तपास करतात असे जे महाविकास आघाडीचे नेते सुशांत सिंगच्या प्रकरणात सांगत होते त्यांचे दात त्यांच्याच कमिशनरने पाडले ज्याच्या अंडर काम करणाऱ्या मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंगचा तपास लागू शकला नव्हता. आज तोच माजी आयुक्त सुशांत सिंगचा तपास चालू असतानाच्या काळातला पोलीस आयुक्त मुंबई पोलिसांवरच विश्वास दाखवत नाहीये. महाराष्ट्र पोलिसांवर आणि महाराष्ट्र सरकारवर पण विश्वास दाखवत नाहीये आणि CBIच्या तपासाची मागणी करतो. या ताशेरे कोणी कसले कोणावर झाडताय? तुमच्याच विश्वासातला एक अधिकारी ज्याच्याकडून सुशांत सिंगला न्याय मिळेल असा दावा तुम्ही करत होता तोच तुमचे सगळे दात पाडून कोर्टामध्ये मोकळा झालेला आहे आणि CBIच्या तपासाची मागणी करतोय. पण माझा मुद्दा इतकाच आहे की आजही परमवीर सिंग ही याचिका करून गप्प आहेत. कोर्टात आवश्यक तितकं बोलतात आणि जाहीरपणे काही बोलत नाही. पण ते आजही महाराष्ट्र सरकारच्या सेवेत आहेत. होमगार्ड किंवा गृहरक्षक दल म्हणतात त्याचे ते महासंचालक म्हणून पदावर नेमलेले आहेत. कामावर आहेत का रजेवर आहेत याचा काय आपल्याला पत्ता नाही. पण सांगायचा मुद्दा असा की परमवीर सिंग हा जर महाविकास आघाडीला इतका मोठा गुन्हेगार वाटत असेल तर मग त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई हे सरकार का करत नाही? मुख्यमंत्री कारवाईचा बडगा
त्या परमवीर सिंग या माजी आयुक्तावर का उगारत नाही? आज सुद्धा तो माणूस तुमच्या सेवेत आहे आणि त्याने आपल्या सेवा नियमांचं आणि अधिकाराचं उल्लंघन केलंय असा दावा आहे. त्याच्यावरून कोर्टात काय होईल हा वेगळा भाग आहे. पण तुम्हाला जर वाटतं की या अधिकाऱ्याने अक्षम्य चुका केल्या तर अक्षम्य चुकांची शिक्षा काय तर बदली असते. कारण लोकमत आणि एबीपी यांना जी मुलाखत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमवीर सिंग आयुक्त असताना किंवा आयुक्त पदावरून त्यांना बदली केल्यावर दिली, त्याच्यात देशमुख म्हणतात की अक्षम्य चुका केल्या. अक्षम्य चुका यातला अक्षम्य या शब्दाचा अर्थ अनिल देशमुखांना कळतो का? त्यांना बऱ्याच शब्दांचे अर्थ कळत नाहीत पण ते बोलत असतात. एखादा शब्द आवडला की महाविकास आघाडीचे प्रवक्तेने नेते भडाभडा तो शब्द बोलून घेतात, पण त्यांना त्या शब्दाचे अर्थ तरी माहिती असतात का यावर प्रश्नचिन्ह लावणं भाग आहे. कारण अक्षम्य याचा अर्थच ज्याला क्षमा नाही. मग त्याला क्षमा तुम्ही कशी दिलीत? बदली केली ही काय कारवाई असते? आजही त्याच दर्जाचा आणि त्याच अधिकारामध्ये परमवीर सिंग महाराष्ट्र सरकारच्या पोलीस सेवेत आहेत. त्यांना कुठलाही ओरखडा उठलेला नाही. ठीक आहे, त्यांचा जो अधिकार मोठा होता तो कमी झाला, पण अधिकार कमी करणे ही शिक्षा असते. जर अक्षम्य चुका झाल्या असतील तर हा चूक झाली त्याच्यावर एक किरकोळ कारवाई होते. पण ज्या वेळेला मोठ्या चुका झाल्या आणि अक्षम्य चुका झाल्या असा जर आक्षेप परमवीर सिंग यांच्यावर आहे तर त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? अर्थात ज्या वेळेला गृहमंत्री बोलले की अक्षम्य चुका झाल्या, त्यानंतर तर त्यापेक्षाही अक्षम्य अशी चूक या माजी आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेली आहे. त्यांनी थेट गृहमंत्र्यावरच हप्ता वसुली किंवा खंडणी वसुली करण्याची कामं पोलीस अधिकाऱ्यांवर सोपवली आणि थोडी थोडकी नाही तर दरमहा 100 कोटी रुपये वसुली करण्याचं काम वाझे वगैरे टोळीवर सोपवलं, जे योगायोगाने पोलीस अधिकारी होते आणि ज्यांनी सगळे गुन्हे तपासून शोधून काढायचे म्हणून जे विशेष युनिट आहे क्राईम युनिट तिथल्या अधिकाऱ्यांवर सोपवलं असा आरोप परमवीर सिंग करतात. तो अक्षम्यच्याही पलीकडे अक्षम्य गुन्हा आहे, चुका आहेत. त्याच्यावर काय कारवाई केली? आणि केली नसेल तर का केलेली नाही? वाझेला निलंबित करण्यापर्यंत तुम्ही जाता तर मग परमवीर सिंग यांच्यावर तशाच कारवाईचा बडगा का उगारला गेलेला नाही? घाबरलंय सरकार. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार हे परमवीर सिंग यांना घाबरलंय का? की आधीच हा माणूस आपल्यावर बुमरँगसारखा उलटलेला आहे आणि त्याच्यावर त्याच्या सेवेविषयी काही कठोर कारवाई केली तर आणखीन काही भडभडा बोलेल आणि नको ती पाप चव्हाट्यावर आणून धुवू लागेल अशी भीती महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांना, नेत्यांना आणि पक्षांना आहे का? नसेल तर कारवाई व्हायला पाहिजे होती. आणि तेवढा अधिकार राज्य सरकारकडे असतो. राज्य सरकारकडे असतो. ज्या रश्मी शुक्ला यांच्यावर भडभडा बोललं जातं त्यांनी माफी मागितली म्हणून सांगितलं जातं, तर परमवीर सिंग माफी पण मागत नाहीये. आपली चूक झाली म्हणून रश्मी शुक्ला यांनी रदबदली केली, तोंडी माफी मागितली, आपल्या पतीच्या निधनाच्या गयावया केल्या आणि म्हणून त्यांना तेव्हा जीवदान देण्यात आलं, अभय देण्यात आलं आणि सेवेत कायम ठेवलं असा खुलासा महाविकास आघाडीच्याच अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी केलेला आहे. परमवीर सिंगनी कुठच्या गयावया केल्या? परमवीर सिंग यांनी कुठल्याही गयावया केलेल्या नाहीत. त्यांनी नुसतं अक्षम्य चुका केल्या नाही तर पुढे या सरकारचे वाभाडे काढण्यासाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली. गृहमंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्याच्यासाठी याच सरकारला, महाविकास आघाडी सरकारला एका माजी न्यायमूर्तीकडून चौकशी बसवावी लागलेली आहे. हे सगळं अक्षम्य नाही असं म्हणायचंय की
क्षम्य आहे असं म्हणायचंय. रश्मी शुक्लाविषयी तावाने बोलता मग परमवीर सिंग यांच्याविषयी मूग गिळून का गप्प बसलाय? उचला कारवाईचा बडगा, फिरवा त्यांच्यावरून. तुम्ही चौकशी बसवताय ती आरोपावर, पण कारवाईचं काय? ठीक आहे, चौकशी होईल, आपल्या क्रमाने होईल, पण एक प्रकारे हा बेताल आरोप आहे, बेताल आरोप आहे. आणि तरीही शासनातले सगळे राज्यकर्ते चिडीचूप गप्प बसले. परमवीर सिंग गप्प आहेत आणि परमसिंग सहित महाविकास आघाडीतले सगळे राजकीय नेते, प्रवक्ते आणि मंत्री गप्प आहेत. आयुक्तपदी असताना काय बोलले नाहीत असा प्रश्न विचारतात. पण आता विचारलाय तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करा. करू शकत नाहीत याचं कारण भयगंड असतो मित्र. अनाकलनीय जी गोष्ट असते, लोक जाऊन ज्योतिषाकडे बसतात आणि आपला हात दाखवतात, पत्रिका दाखवतात. कशाला? आपल्या भविष्यात काय भयंकर वाढून ठेवलंय का याची जी भीती असते, त्या भीतीपोटीच लोकांना भविष्य जाणून घ्यायचं असतं. तसं परमवीर सिंग यांच्या मनात काय आहे, त्यांच्या हाताशी दीर्घकाळ मुंबईचं आयुक्त म्हणून जवळजवळ 1.5 वर्ष काम करताना त्यांनी काय काय पुरावे गोळा करून ठेवलेत, कुठल्या कुठल्या मंत्र्याविरुद्ध पुरावे गोळा करून ठेवलेत, हे आजही गूढ आहे. त्यांनी रश्मी शुक्ला यांचा कुठचा तरी अहवाल आपल्या याच्यात उल्लेख केला किंवा जोडला की असे असे फोन किंवा ते देवेंद्र फडणवीस यांनीही बाहेर काढलं. पण फक्त तेवढेच पुरावे असतील का? लक्षात ठेवा, परमवीर सिंग हे दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेल्या पुराव्यांविषयी बोलतात, पत्रात लिहितात किंवा त्याचे पुरावे देतात. आणि कोर्टाने परमवीर सिंग यांना प्रश्न काय विचारला की गृहमंत्र्यांनी तुमच्या समोर असा कुठल्या अधिकाऱ्याला खंडणी वसुलीचा आदेश आणि टार्गेट दिलं होतं का? याचा अर्थ तुम्ही त्याच्यात नव्हता असं कोर्टाला म्हणायचंय. पण ज्यामध्ये स्वतः परमवीर सिंग गुंतलेले आहेत अशाही काही इलिगल गोष्टी असू शकतात. राजकारणामध्ये आपलं आपलं राजकारण सिद्ध करण्यासाठी किंवा राजकीय सुडाचं राजकारण करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सरसकट वापर होतो, हे भारतातलं उघडगुपीत आहे. नाहीतर कंगनाच्या बंगल्याची मोडतोड करायला म्युन्सिपाल्टीचे बुलडोजर गेले नसते. ज्यावेळेला ते पाडलं गेलं आणि हायकोर्टात तिने याचिका केली आणि हायकोर्ट ताशेरे झोडायला लागले, तेव्हा उखाड दिया अशा हेडलाईनी देणारे काय म्हणत होते, नाही नाही ती कारवाई म्युन्सिपाल्टीची आहे, तुमची उत्तरं म्युन्सिपाल्टी देईल, महापालिका देईल. म्हणजे पाप अधिकाऱ्यांनी करायची, तुमच्या दबावाखाली आणि आदेशाखाली करायची. आणि जेव्हा पकडला जातो तेव्हा अधिकारी गुन्हेगार असतो. हा थाट असतो राजकीय सुडाच्या प्रवासाचा. तेव्हा परमवीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना किंवा त्याच्याही पूर्वी ते दीर्घकाळ महाराष्ट्राच्या पोलीस सेवेत आहेत. अगदी एटीएसचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. असा माणूस आपल्याला जेव्हा सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन, कायद्याच्या पलीकडे जाऊन काही कारवाई करतो, तेव्हा तो आपण अडकणार हे गृहीत धरत असतो. कदाचित कुठेतरी न्यायालयात गेल्यानंतर आपण याच्यात फसू हे त्यालाही माहिती असतं. आता काल परवा अर्णबच्या टीआरपी केसमध्ये त्यात अर्णबचं नाव का नाही असा प्रश्न विचारला गेलेला आहे. मग ती केस कशी उभी राहिली, कुठच्या आधारावर उभी केली? राज्यकर्त्यांच्या आदेशानुसार अर्णबवर सूड घेण्यासाठी ही कारवाई केली का असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा विधानसभेची जी हक्कभंगाची नोटीस अर्णबवर बजावली त्याविषयी विधानसभेच्या सभापतींना आणि सचिवालयाला जाब विचारणारी प्रश्न पाठवलेलं, पत्र पाठवलेलं. किंवा कोर्टात आपण गेलो तर या कारवाईत आपण दिसणार, कारण आपल्या सहीने प्रत्यक्ष कारवाई होते, राज्यकर्ते अलिप्त राहतात.
हे न करण्यात का परमवीर सिंग हा अडाणी माणूस नाही. त्यामुळे जेव्हा असे आदेश दिले जातात तेव्हा तो आदेश देणारा यांचं चोरून रेकॉर्डिंग परमवीर सिंग यांनी केलेलं असेल का? मग दिशा सालियनचं प्रकरण येतं सुशांत सिंगच्या संशयास्पद मृत्यूच्या बाबतीत. ती केस चव्हाट्यावर येता कामा नये म्हणून पुरावे नष्ट करण्यासाठी काही झालं असेल तर त्या संबंधीचेही काही पुरावे, काही आदेश हे परमवीर सिंग यांनी पुराव्यादाखल गोळा करून ठेवले असतील का? आणि त्याची भीती आज राज्यकर्त्यांना वाटते का? आणि म्हणून समोर दिसतंय सगळं की परमवीर सिंग हे अवज्ञा करतायत, शिस्तभंग करतायत, नियमबाह्य वागतायत, पण त्या माणसावर कारवाई करण्याची हिंमत महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये राहिलेली नाही. मुद्दा तो आहे मित्रांनो, जर तुम्ही आज परमवीर सिंग हा कोण भाजपचा एजंट आहे, षडयंत्र आहे, काहीही म्हणा, कारवाई तर करा ना, कारवाई करा. कंगनावर कारवाई करून उखाड दिया हे कौतुकाने बोलणारे आहेत, ते परमवीर प्रकरणात मूग गिळून गप्प कशाला बसतात? तुमच्या अर्णबला पकडला म्हणून तुम्हाला वाजे पोटात दुखतो का असं विचारणारे गृहमंत्री आज गप्प काय? अनिल परब गप्प काय? मनोहर डेलकरच्या मृत्यूची चौकशी, आत्महत्येची चौकशी करू का, तपास करू का असं धमक्या अनिल परब देत होते ना, ते आता गप्प काय? या सगळ्यामध्ये एक गंमत आपल्याला दिसते की जे पहिल्यांदा तोंड वर करून तावातावाने बोलतात ते उलटलं की जे गायब होतात ते चकार शब्द बोलत नाही. कंगनाचं थोबाड आमच्या महिला आघाडीच्या महिला तोडतील, रणरागिणी तोडतील अशी भाषा करणारे प्रताप सरनाईक सध्या कुठे आहेत? सध्या काय करतात ते? आपल्याला ईडीने बोलवलं म्हणून आपण घाबरत नाही, माझं बोलणं अजिबात थांबणार नाही, माझं तोंड कधी कोणी बंद करू शकत नाही, अशा वल्गना प्रताप सरनाईकनी केल्या होत्या ना ईडीच्या नोटीस नंतर. आणि ईडीने त्यांच्या मुलाला, कुटुंबाला तपासाला बोलवल्यानंतर वर तोंड करून कोण बोलत होतं? प्रताप सरनाईक. आज ते कुठे आहेत? गेल्या 3-4 महिन्यात प्रताप सरनाईक या माणसाकडून एक चकार शब्द आपल्याला ऐकायला मिळालेला नाही. कुठल्याही कॅमेऱ्यासमोर हा माणूस आलेला नाही. का बुवा? तुम्ही घाबरणार नव्हता ईडीला, आता तुमची वाचा का बसलीये? आता अनिल देशमुख गप्प काय? डेलकरचा तपास करणार होता ना तुम्ही. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचा ट्विट कुठच्या दबावाखाली आला याचाही तपास अनिल देशमुख करणार होते. आता त्यांना लता मंगेशकर आठवत नाहीत, की सचिन तेंडुलकर आठवत नाही, की रिहाना आणि ग्रेटा पण आठवत नाहीत, किसान आंदोलन पण आठवत नाही. घाबरलाय? तुमच्या एवढ्या मोठ्या सत्तेसमोर एक जो सामान्य अधिकारी आहे, IPS असेल पण अधिकारीच आहे, तुमच्या सेवेतला आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, सार्वजनिक सेवक आहे, तो कोर्टात गेला आणि त्याने एक पत्र लिहिलं. ते महाविकास आघाडी सरकार इतकं भेदरून गेले की त्याविषयी चकार शब्द बोलण्याची हिंमत किंवा त्याच्यावर साधा कठोर कारवाईचा बडगा उगारण्याची हिंमत नाही तुमच्याकडे. करा निलंबित त्याला. की उद्या परमवीर सिंगला NIA ने ताब्यात घेतलं वाजेच्या नंतर आणि तिथे परमवीर सिंग काही बोलेल का, ही भीती आहे का? नसेल तर तुमच्या सेवेतल्या एका अधिकाऱ्याला तुम्ही बडगा उगारू शकत नाहीयेत. इतरांना धमक्या देत आहे. सामान्य माणसाने नियम मोडला तर लॉकडाऊन लावावा लागेल असं रोज उठता बसता धमकावलं जातंय. पण तुमचा कमिशनरच नियम मोडतोय. माजी पोलीस आयुक्त आणि आजचे गृह रक्षक दलाचे महासंचालक परमवीर सिंग सगळे नियम धाब्यावर बसून मोकळे झालेत. त्याच्यावर कारवाई करा, करा निलंबित त्याला, कसली तरी कारवाई करा. बदली ही कारवाई नाही. तुम्ही त्या गृह सचिवाला वडवांना मदत केली म्हणून रजेवर पाठवला आणि परत कामावर घेतला, हजर करून घेतला. त्यासाठी हिंमत लागते आणि हिंमत
नुसती चालत नाही, ती हिंमत प्रामाणिकपणातून येते असं सामनाचाच अग्रलेख म्हणतो. त्यामुळे महाविकास आघाडीने नुसती पोपटपंची आता बंद करावी. जरा आपण सरकार आहोत आणि आपली हुकूमत आहे हे कृतीतून दाखवून द्यावं. परमवीर सारख्या लोकांना वटणीवर आणण्यासाठी कायद्याचा बडगा उगारण्याची हिंमत असावी लागते. राकेश मारिया हे सीनाबोरा प्रकरणात स्वतः 2 ते 3 दिवस जाऊन खारकाय संतापूरच्या पोलीस ठाण्यामध्ये जबान्या घ्यायला बसले, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तडकाफडकी पोलीस आयुक्त पदावरून उचललं होतं, बाजूला केलं होतं, बदली केली होती आणि मारिया यांना चकार शब्द बोलण्याची हिंमत झाली नव्हती. कोर्टात वगैरे जाणं दूरची गोष्ट. सत्तेवर बाण ठोकून सत्ता राबवणं यासाठी हिंमत लागते आणि हिंमत ही प्रामाणिकपणातून येते. हे सामनाच सांगतो. ते तरी जरा सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं. परमवीर सिंग यांना तुम्ही हात लावू शकत नाही आहात. याचं एकमेव कारण आहे की परमवीर सिंग यांच्याकडे कुठल्या मंत्र्यांच्या विरोधात, नेत्यांच्या विरोधात काय पुरावे आहेत, कुठल्या राजकीय नेत्यांनी आपले मतलब साध्य करण्यासाठी परमवीर सिंग या आयुक्ताकडून काय पाप करून घेतली आहेत, त्याचा सगळा गोषवारा या आयुक्ताने जर जमा करून ठेवला असेल तर तो आपल्या विरुद्ध काय आहे याची भीती प्रत्येकाच्या पोटात असणार. आणि म्हणूनच अधिकार आहे माजी आयुक्ताविरुद्ध आणि अजूनही पोलीस सेवेत असलेल्या परमवीर सिंग यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार महाराष्ट्र सरकारकडे, महाविकास आघाडी सरकारकडे आहे. पण त्यासाठी लागणारी हिंमत नाहीये आणि तिथे घोडं आणलंय. आणि म्हणून या परमवीर सिंग विरुद्ध सरकार या दोघांच्या हाणामारीमध्ये परमवीर सिंग कसा भाजपचा आहे एवढंच राजकीय युक्तिवाद होतो, आरोप होतो. पण परमवीर सिंगला हात लावायची हिंमत नाहीये. कारण त्या हिमतीसाठी लागणारा प्रामाणिकपणा, आपण कुठलंही पाप केलेलं नाही, आपण कुठलंही गैरलागू कृत्य प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून करून घेतलेलं नाही, याची खात्री असावी लागते. ती खात्री नाही. म्हणूनच एका सामान्य IPS अधिकाऱ्याला हे एवढं 3 पक्षांचं आणि 170 आमदारांचा पाठिंबा असलेलं सरकार घाबरलेलं आहे. परमवीर सिंग म्हणूनच तुम्हाला डोईजड झालेत, त्यांना ओळखायला उशीर केला असं मुख्यमंत्री म्हणतात. अनेक अधिकाऱ्यांना ओळखायला उशीर केला किंवा ओळखता आलं नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. तेव्हा ओळखता नाही आलं म्हणून काय झालं, गुन्हा केला तर कारवाई, पण ती करता येत नाही. कारण त्यांना ओळखता आलं नाही आणि त्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी आपल्या विरोधात काय गोळा केलाय का याचा भयगंड या आघाडी सरकारला भेडसावतोय. आणि तेवढंच सांगण्यासाठी हा परत एक व्हिडिओ मी केला. मित्रांनो, तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असेच वेगवेगळ्या घडामोडीतले अलग पदर उलगडून तुमच्या समोर ठेवतो. म्हणूनच प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.